श्रीराम आणि रावणाचे युद्ध. अयोध्या नगरीत राजा दशरथाचे पुत्र भगवान श्रीराम हे धर्मनिष्ठ आणि पराक्रमी राजकुमार होते. त्यांचे जीवन आदर्श होते. त्यांची पत्नी सीतामाता अत्यंत सुंदर आणि पवित्र होत्या. ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. एका दुर्दैवी घटनेमुळे श्रीराम, सीता आणि त्यांचे धाकटे बंधू लक्ष्मण यांना 14 वर्षांसाठी वनवासात जावे लागले. लंकेचा राक्षस राजा रावण खूप शक्तिशाली आणि अहंकारी होता. त्याला सीतेच्या सौंदर्याबद्दल कळले आणि त्याने तिला हरण करण्याचा कट रचला. रावणाने कपटाने सीतेचे हरण केले आणि तिला आपल्या पुष्पक विमानातून लंकेला घेऊन गेला. सीता हरण झाल्याचे कळताच श्रीराम आणि लक्ष्मण खूप दुःखी झाले. सीतेचा शोध घेत असताना त्यांची भेट पवनपुत्र हनुमानाशी झाली. हनुमान हे श्रीरामांचे परमभक्त होते. त्यांनी एका मोठ्या उडीत समुद्र पार केला आणि लंकेत पोहोचले. तिथे त्यांना अशोक वाटिकेत सीतामाता दिसल्या. हनुमानाने श्रीरामांना सीतेची बातमी दिली. वानर सेनेच्या मदतीने श्रीरामांनी समुद्रावर एक भव्य पूल सेतू बांधला. पूल पार करून श्रीराम आपल्या सेनेसह लंकेत पोहोचले. श्रीराम आणि रावणामध्ये एक भयंकर युद्ध सुरू झाले. अनेक दिवसांच्या युद्धानंतर श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि सीतेला परत मिळवले. अयोध्या नगरीत परतल्यावर त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले.